जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 5वा चंचल लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ। दोघा ऐसिया तीन चालती अगुणी अष्टा प्रकृती अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसिय। श्रीसमर्थ म्हणतात की वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या प्रेरणेने सत्व रज तम हे त्रिगुण त्रिदेव या गुणातीत अशा परब्रह्मात वागत असतात। ज्याप्रमाणे इंद्र मांजराणी फणी सर्प एकमेकांवर टपून असतात त्याप्रमाणेच ही सूक्ष्म चंचल अष्टा प्रकृती अज्जड पांचभौतिकाला आणि ऊर्ध्वनिश्चळ स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करीत असते। तात्पर्य चंचल अंतरात्मा पूर्णपणे जडत्व आणि निश्चळत्व ही पावत नसून या दोघांच्या मध्यभागीच वावरत असतो। पणतोंड्य भक्षितो पणजा मूल बापास मारी ओजा चुकाया गेला राजा। चौघा जणांचा वायू हा पणजा अग्नी हा आजा आप बाप आणि पृथ्वी मूल। पणजा पणतवंडांना खाऊन टाकतो। यात चार महाभूते एकात एक लय पावतात ही लीला वर्णन केली आहे। तर मूल बापाला सहज मारते। यात त्रिगुणांची लीला वर्णन केली आहे। चौघांचा राजा चुकाऱ्या गेला असे म्हटले आहे। येथे राजा म्हणजे आकाश म्हणजेच अंतरात्मा होय। हा या लीलेत जणू नाहीसाच झालेला दुर्लक्षित झालेला दिसतो। देव देवाळ्यामध्ये लपाला देऊळ पूजिता पावे त्याला सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेंची आहे। देव म्हणजे अंतरात्मा हा देवालयात म्हणजे देहात लपलेला असतो। देवळाची पूजा केली की ती देवाला पावते। सृष्टीमध्ये सर्व प्राण्यांमध्ये हीच गोष्ट दिसून येते। दोन्ही नामेय एकास पडिल्य लोकीय नेमस्त कल्पिल्य विवेक्य प्रत्यय पाहिल्य तो एकची नाम। प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही नावे वस्तुत एका मायेचीच आहेत। लोक दोहोंची कल्पना करतात पण विवेकाने प्रत्यय घेऊन पाहिल्यावर दोन्ही एकाचीच नावे आहेत हे कळते। नाहीय पुरुष ना बनता लोकीय कल्पिलेय तत्वता त्याचा बरा शोध घेता काहींच नाहीय। नावाप्रमाणे तेथे कुणी पुरुष अथवा स्त्री नाही। लोकांनी तत्वांच्या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे। सारासार विवेकाने याचा शोध घेतल्यावर कळून येते की खरे तर येथे काहीच नाही। स्त्री नदी पुरुष खळाळ ऐसेय बोलती सकळ विचार पाहता निवळ देह नाहीय। स्त्रीलिंगी नदी आणि ओढा पुल्लिंगी असे सर्व लोक बोलतात। विचार करून पाहिले की कळते की पाण्याला स्त्री अथवा पुरुषाचा देह नाही। आपण आपणास कळेना पाहव जाता आकळेना काशास काहींच मिळेना उदंडपणेय। आपण कोण हे आपल्यालाही कळत नाही। शोध घ्यावा म्हणावे तर तेही जमत नाही। अफाटपणामुळे उदंडपणामुळे कशाचाच कशाशी मेळ बसत नाही। एकलाची उदंड झाला उदंडची एकला पडिला आपणासी आपला गलबला सोसवेना। एकला एक होता तोच उदंड झाला आणि उदंड होऊनही तो एकला एकच असतो। आपलाच गलबला आपल्याला सोसवत नाही असे झाले। एक असोन फुटी पडिली फुटी असोन स्थिती एकली विचित्र कळा पैसावली प्राणीमात्रिय। एक असून त्यात फूट पडल्याने अनेक झाल्यासारखा दिसतो पण प्रत्येकात भिन्नत्व दिसत असले तरी अंतरस्थिती अंतरात्मा एकच होय। अनेक रूपांत भासूनही एकता भंगू न देण्याची ही अंतरात्म्याची विचित्र कळा सर्व प्राणीमात्रांत पसरली आहे। वल्लीमध्ये जल संचरे कोरडेपण्या हे वावरे वोले वांचून न थिरे कान्हिया केल्या। वेलीमध्ये पाणी भरून राहिलेले असते पण तिला स्पर्श केला तर ओलेपणा जाणवत नाही। ती बाहेरून कोरडीच असते पण ओलेपणाशिवाय ती काही केल्या जगूच शकणार नाही। झाडांमध्ये केलिय आळ्य झाड्या धानवती निराळ्य कित्येक झाड्या अंतराळ्य उडून जाती। झाडांना पाणी घालण्यासाठी आळी केलेली असतात। पाणी मिळाल्याने झाडे आकाशात वाढतात। कित्येक झाडे आकाशात उंच वाढतात तर काही झाडे म्हणजे पक्षी वगैरे उडून जातात। भूमीपासून वेगळीय जाल्य परी तेय नाहींत वाळल्य निराळींच बळावल्य जेथेथेय। जमिनीपासून वेगळी झाली तरी ती वाळत नाहीत। ती जेथे तेथे आकाशात जोमाने वाढतात। देवाकरिता चालती झाड्य देव नसता होती लाकड्य नीटची आहे कुवाड्य सर्वथा नव्हे। अंतरात्मा आहे म्हणून देह जगतो अंतरात्मा नसेल तर झाडाचे लाकूड होते। हे सर्व स्पष्टच आहे त्यात गुप्त काहीच नाही। झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती मुळाने भेदिली जगती कदापि नाहीय। झाडापासून झाडे होतात तीही झाडे आकाशात जातात। देहरूपी झाडाच्या मुळ्या जमिनीत मुळीच जात नाहीत। मुळाने पृथ्वी भेदली असे कधी होत नाही। झाडास झाडे खातपाणी घालून पाळिलिय प्रतिदिनी बोलकीय झाडे शब्दमथनी विचार घेती। झाडांना झाडेच खतपाणी घालून रोजच्या रोज पाळतात। जी बोलकी झाडे असतात ती शब्दांचे मंथन करून त्यातील जे सार असते त्याचे ग्रहण करतात। होणार तितुक्या आधींच जाल्य मग कल्पकल्पून बोलिल्य जाणतयासी समजल्य सकळ कान्हिय।
जे काही होणार असते ते आधीच होऊन जाते, पण त्याचे विवेचन आपापल्या कल्पनेप्रमाणे शास्त्रकारांनी केलेले आहे. जो ज्ञानी असतो त्यालाच सर्व काही नीट समजते. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्ययेन्वीण अनुमानेना, सकळ कान्ह्य. एखाद्याला ते समजले तरी उमजत नाही, दुसऱ्या कुणाला ते उमजते पण समजत नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्याची संपूर्णपणे कल्पनाही करता येत नाही. सर्वत्रांचा वडील कोण, हेची पाहावी ओळखण. भेटे आपणास आपण, जगदांतर्य. सर्वांहून श्रेष्ठ कोण याचा विचार करावा. त्याची म्हणजेच अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी, म्हणजे आपली आपल्याला भेट होते, म्हणजेच स्वस्वरूपानुभव येतो आणि तोच अंतरात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे हेही कळून येते. अंतर्निष्ठांची उंच कोटी, बाहेरमुद्र्याची संगती खोटी. मूर्ख काय समजेल गोष्टी, शहाणे जाणती. जे अंतर्निष्ठ असतात ते फार उच्च कोटीचे जाणावेत. जे बहिर्मुख असतात त्यांची संगती खोटी म्हणजे वाईट असते. पण मूर्खाला या गोष्टी कळत नाहीत. शहाणे लोक असतात तेच सर्व जाणतात. अंतर्या राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी. अंतर्या न राखता भाजी, मिळणार नाही. आपण जर दुसऱ्याचे अंतःकरण जाणून त्यास प्रसन्न केले तर कुणीही आपल्याला नावाजतो. आपण जर दुसऱ्याचे मन जाणून त्यास समाधान होईल असे वागलो नाही तर भाजीसारखा क्षुद्र पदार्थही आपल्याला प्राप्त होणार. ऐस्य वर्तते प्रत्यक्ष, अलक्ष्य लावावे लक्ष. दक्षास भेटता दाक्ष, समाधान होते. हे असे प्रत्यक्ष घडते हे आपल्याला दिसून येते. म्हणून अलक्ष्य अशा परब्रह्माकडे लक्ष लावावे, त्याचे अनुसंधान ठेवावे. अशा प्रकारे जो आत्मानुभवाविषयी दाक्ष असतो त्याला दुसरा दाक्ष माणूस भेटला की अत्यंत समाधान लाभते. मनास मिळता मन, पाहोन येती निरंजन. चंचळचक्र उल्लंघून, पैलाट जाती. गुरुशिष्यांचा ऐक्यभाव झाला, मनास मन मिळाले की त्या निरंजन परमात्म्यास पाहता येते. आणि मायेचा मिपणाचा सर्व उपद्व्याप ओलांडून पलीकडे जाता येते. एकदा जाऊन पाहून आले, मग ते असन्निध देखिले, चर्मचक्षी लक्षिले, न वचे कदा. एकदा त्या निरंजन परमात्म्याचा अनुभव आला की तो सदैव अगदी जवळच आहे असे दिसते, म्हणजे जेथे पाहावे तेथे सर्वत्र तोच दिसतो. पण चर्मचक्षुने, डोळ्याने त्याचा अनुभव कधी घेणे शक्यच नसते. नाना शरीर्य चंचळ, अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चळ, सर्वाठाय. नाना शरीरात तो चंचळ अंतरात्मा अखंड चळवळ करीत असतो, पण परब्रह्म मात्र सर्वत्र घनदाट कोंदाटलेले असले तरी ते निश्चळच असते. चंचळ धावे एकीकडे, वोस पडे दुसरेकडे. चंचळ पुरे सर्वांकडे, हे तो घडेना. चंचळ असते ते एकीकडे धावले की दुसरीकडे ओस पडते. चंचळ सर्व ठिकाणी एकाच वेळी पुरे पडेल असे कधी घडूच शकत नाही. चंचळ चंचळास पुरेना, अवघेय चंचळ विवरेना. निश्चळ अपार अनुमाना, कैसेय येतेय. चंचळ असा हा अंतरात्मा चंचळाच्या म्हणजे मूळमायेच्या सर्व व्यापालाच जर पूर्णपणे ओळखू शकत नाही तर अपार आणि निश्चळ अशा परब्रह्माची तो कल्पना तरी कशी करू शकेल. गगनी चालिली हवावी, कैसी पावेल पार पदवी. जाता मध्येंची विझावी, हा स्वभावची तिचा. दारूचा बाण पेटविल्यावर तो आकाशात उंच जातो, पण तो आकाशाला भेदून पलीकडे कसा जाऊ शकेल. जाता जाता तो मध्येच विझतो, कारण तो त्याचा स्वभावच आहे. मनोधर्म एकदेशी, कैसा आकळील वस्तुसी. निर्गुण सांडून अपेसी, सर्व ब्रह्म म्हणे. त्याप्रमाणेच मन हे एकदेशी असल्याने सर्वव्यापक अशा परब्रह्म वस्तूला ते कसे जाणू शकेल. जो भाग्यहीन असतो तोच परब्रह्माचा साक्षात अनुभव त्याला नसल्याने सर्वच ब्रह्म असे म्हणतो. नाही सारासार विचार, तेथे अवघा अंधकार. खरे सांडून खोटे अपोर, निर्णतेय घेतेय. जेथे सारासार विचार नसतो तेथे सर्व अंधकारच असतो. अज्ञानी माणूस सत्य असे सार सोडून खोटे असार ग्रहण करतो. एखाद्या लहान अज्ञानी मुलासारखेच त्याचे हे वागणे असते. ब्रह्मांडाचे महाकारण, तेथून हे पंचीकरण, महावाक्याचे विवरण वेगळे असे. ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया होय. तेथूनच पंचमहाभूते व पंचीकरण वगैरे उत्पन्न होते. पण महावाक्याचे विवरण हे यापासून अगदी वेगळे असते. महत्तत्व महद्भुआत, तोची जाणावा भगवंत. उपासना हे समाप्त, येथून जाली. महत्तत्व सर्वात श्रेष्ठ तत्व आणि महद्भूत म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तूंतील श्रेष्ठ वस्तू होय. म्हणजेच जाणीवकळा किंवा जगज्योती अथवा अंतरात्मा होय. तोच षड्गुण ऐश्वर्ययुक्त भगवंत जाणावा. त्याचे निरंतर अनुसंधान हीच खरी उपासना होय. मूळमायेतच द्वैतरूपी उपासनेची समाप्ती होते. कारण अनुसंधान करता करता परब्रह्म वस्तूशी तादात्म्य झाले की त्या वस्तूखेरीज दुसरे म्हणून कोणी उरतच नाही, तर कोण कुणाची उपासना करणार. कर्म उपासना आणि ज्ञान, त्रिकांडवेद हे प्रमाण.
ज्ञानाचे होते अविज्ञान. परब्रह्मी. कर्म, उपासना आणि ज्ञान हे वेदांचे 3 भाग प्रमाण मानले जातात. पण याप्रमाणे वेदाचे ज्ञान झाले तरी ज्यावेळी परब्रह्मवस्तूशी ज्ञाता एकरूप होतो, त्यावेळी तो पूर्णता प्राप्त करतो. यालाच विज्ञान म्हणतात. ज्ञानाची परिसमाप्ती विज्ञानात होणे हेच महत्त्वाचे आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. चंचळलक्षण निरूपणनाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.